तर हॅलो गाईज, हे आहेत आपले सब्जेक्ट्स. फर्स्ट आहे जी के. जी केमध्ये येतं स्टॅटिक जी के अँड करंट अफेअर्स. आणि स्टॅटिक जी केमध्ये विचारतात हिस्ट्री, जिओग्राफी अँड पॉलिटिकल सायन्स. हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स याचे. आणि करंट अफेअर्समध्ये लास्ट 6 मंथ्स टू 8 मंथ्सचे सगळे मेन इम्पॉर्टंट न्यूज विचारतात. आणि सेकंड सब्जेक्ट आहे रिडिंग कॉम्प्रेन्शन, म्हणजेच लँग्वेज कॉम्प्रेन्शन. त्याच्यामध्ये वॉकॅब्युलरी येतं, ग्रामर येतं आणि रिडिंग कॉम्प्रेन्शन येतं. त्याच्यामध्ये येतं पॅसेजेस रिलेटेड टू बिझनेस अँड इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंट रिलेटेड. अँड थर्ड सब्जेक्ट येतं क्वांट. त्याच्यामध्ये ॲरिथमॅटिक येतं, मीन्स नंबर सिस्टम्स वगैरे आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन वगैरे. आणि अल्जेब्रामध्ये येतं प्रोबॅबिलिटी वगैरे. आणि थोडंफार जिओमेट्री येतं आणि नंबर सिस्टम्स येतात. आणि इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप हे येतं थिअरी बेस्ड आपल्याला. आणि नंतर सब्जेक्ट येतो लॉजिकल रिजनिंग. याच्यामध्ये अरेंजमेंट येतात, पझल्स येतात. पझल्स हे खूप इझी असतात. आणि नंतर येतात ब्लड रिलेशन्स अँड कोडिंग, डिकोडिंग आणि एक्सेट्रा. पण हे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते याचे. आणि डेटा इंटरप्रिटेशनमध्ये येतं बार ग्राफ्स, पाय चार्ट्स, लाईन ग्राफ्स अँड मिक्स्ड चार्ट्स. एवढंच आहे. थँक्यू.